मन मंदिरा गजर भक्तीचा अत्यंत सुंदर प्रमाण ताईंनी दिलंय। जो दुस्तर मार्ग आहे तो योग मार्ग आहे आणि भगवान ज्ञानोबा आहे जरीही स्वतः योग मार्गी आहे तरी देखील ते सांगतात योग याग विधी येणे नोहे सिद्धी वायाची उपाधी दंभ धर्म योगाची वाटा जो रिगा लागा सुबटा तया दुःखाचा चिवाटा भागाला। जो योग मार्गाने जाण्याचा प्रयत्न करील पदरात काय पडेल दुःख पडेल म्हणून तुकोबाराय म्हणतात असं दुःख स्वीकारण्याची आमची तयारी नाही कारण आमच्याकडे आयुष्य फार कमी आहे म्हणून एक गाव आम्ही विठोबाचे नाम एवढंच आम्ही स्वीकारतो बाकी सगळ्या वाटा मोडून टाकल्या कोणकोणत्या मोडून या वाटा सूक्ष्म दुस्तर आणि या वाटा मोडून टाकल्या। महाराज म्हणतात जी स्वीकारली तो राजमार्ग आहे राजमार्ग केला राज्यभार चाले ऐसा। ज्या राजमार्गाने तुम्ही निघालात का हो महाराज ज्या राजमार्गाने तुम्ही निघालात त्या राजमार्गामध्ये तुम्ही काय काय अनुभवतात महाराज अभंगाच्या तिसऱ्या चरणात नावोने मृदंगा श्रुती ताळ घोष 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 शिव ब्रह्मरस आवजी शिव ब्रह्मरस आवजी शिव ब्रह्मरस आवडीने मोडो दिया वाटा सुषम दुस्तर मोडो दिया वाटा सुषम दुस्तर सांगतात लावणी मृदंग श्रुती टाळ घोष सेवू ब्रह्मरस आवडीने कसा सेवन करतात महाराज तुमचं तर ब्रीद आहे एक गावा मे विठोबाचे नाम हे तर सूत्र तुमचं ठरलेलं आहे पुन्हा तुम्ही मृदंगही लावू म्हणतात टाळ घोषामध्ये श्रुतीचा आधार असणार श्रुतीचा सार असणार पांडुरंगाचं नाम घेऊन ज्या मार्गाने चालला तो राजमार्ग आहे म्हणतात नेमका कसा अनुभव घेतात घ्यायचा तुम्हाला एक वेळ संप्रदायाच्या नियमाप्रमाणे या राजमार्गाने जायचंय आणि आराध्य दैवत पांडुरंग परमात्म्याचं भजन करायचंय तयार उपस्थित सर्व श्रोता सज्जन गायक वादक सोडून सर्वांनी आपापले दोन हात वर घ्यायचे खूप छान बहुत बढिया ज्याच्यावर पांडुरंगाची कृपा आहे ज्याला भगवान पांडुरंग परमात्म्याने दोन दोन हात दिलेले आहे लकवा कुणाला झालेला नाही अर्थात पॅरालिसिस जर झालेला नसेल तर दोन्ही हात सरळ मोकळ्या मनाने वर घ्यायचे टाटा नका करू मला अजून नाही होत आता सरळ घ्या वरती सरळ सरळ आजी घ्या चष्मावाले आजी घ्या घ्या काही होत नाही अर्धाच मिनिटं भजन करायचंय आपल्याला घड्याळ जास्त बोलू देत नाही पटापट 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 हात वर घ्यायचे लवकरात लवकर भजन करायचंय आपल्याला वा वा बहुत बढिया सर्वांनी मावशी तुमच्या हात खाली असल्यावर हे लोक म्हणन तुमचं डिपार्टमेंट ताई त्यांचा आपल्यावर लई रोष राहतो म्हणून आपण ध्यान देऊन नाही तर पुन्हा उमऱ्याला हटकन लागायचं घ्यात वर सरळ स्ट्रेट शाबास धाव द्या काकड्यापर्यंत असं होत नाही शब्द दिले ना अर्धाच मिनिटाचं भजन होणार आहे सर्वांनी तालात ताल आणि स्वरात स्वर मिसळून महाराजांच्या सोबत भगवान पांडुरंग परमात्म्याचं आईसाहेबांच्या नामासहित सुंदर रीतीने भजन करायचंय बोला महाराज विठोबार Bye.
सुंदर भजन जणू काय पंढरपूर. घ्या आता खाली. महाराज ते तुम्हीच म्हणा. एक गाव आम्ही विठवाचे नाम. निष्ठावंत भाव भक्तांचा स्वधर्म अत्यंत निष्ठेनं भगवान पांडुरंग परमात्म्याच्या बद्दलचं जी आस्था आहे तुकोबरायांची, जी निष्ठा आहे त्याचं वर्णन, त्याचा उल्लेख या ठिकाणी तुकोबराय करतात की ज्या राजमार्गाचा आम्ही स्वीकार केला त्या राजमार्गामध्ये आम्ही मुंगे नाही चाललो, एकटे नाही चाललो. इथे चांगले मृदंगमणी आहेत सोबत, इथे उत्कृष्ट टाळकरी मंडळी आहेत, इथं गायनाचार्य आहेत, मृदंग स्वरात लावलेले आहेत, श्रुतींचा जयघोष होतोय आणि टाळाच्या गजरामध्ये पांडुरंग परमात्म्याचं भजन होतंय. कसं? हरी श्री विठ्ठला पांडुरंग विठ्ठला.
सेव ब्रह्मरस आवडीने. मला सांगा, हे भजन ऐकत असताना, पांडुरंगाचं नाम घेत असताना, हृदयात विराजमान असणाऱ्या कायाही पंढरी आत्मा हा विठ्ठल, या पांडुरंगाचं स्मरण करताना, मुखात विठ्ठलाचं नाम घेताना कुणाला आठवलं की मी आमदार आहे, मी खासदार आहे, मी बागायतदार आहे, मी एवढ्या मोठ्या जहागिरीचा मालक आहे, की मी कोणा क्षेत्रामधला फार मोठा प्रतिष्ठित असा व्यक्ती आहे, की कोणी मी मॅनेजर आहे, की कोणी काय असेल, कुणाला ध्यान आलं? कुणाला आपल्या घराचं, बंगल्याचं, गाडीचं कुणाला ध्यान आलंय? नाही, विसरले. लावणी मृदंग श्रुती टाळ घोष आता जो अनुभवला तो काय आहे? ब्रह्मरस आहे. महाराज म्हणतात सेवू ब्रह्मरस आवडीने. हा ज्याला आवडतो त्यांना संतांचे विचार आवडतात आणि संत फार सोपं सांगतात. एक गाव आम्ही विठोबाचे नाम आणि कापै काम नाही आता. अनेक साधनामध्ये जरी हे वेगवेगळे साधन आपल्या समोर मांडलेले असेल, तुकोबरायांनी सगळ्यांना गौण ठरवलंय आणि नाम साधनेला श्रेष्ठ सांगितले. का? अत्यंत अल्पावधीचं जीवन जगणारे आम्ही सगळे मनुष्य देहधारी जीव, फार तोडका असा आयुष्य आपल्याकडे. क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या जीवन की पकड़ी आज, हाथों लिया नहीं तेरा घास. काय गॅरंटी? हातात घेतलेला घासही पोटात जाईल की नाही सांगता येत नाही, इतकं नॉन गॅरंटेड जीवन आपल्याकडे आहे. मग आपण भविष्यात कधीतरी काहीतरी करता येईल असा विचार करणं हा भाग वेगळा. आणि आम्ही नामस्मरण करण्यापेक्षा इतके होम हवन करतो, एवढे यज्ञ करतो. महाराज म्हणतात आता नाही रे ते जमणार, आता किती कोटी यज्ञ करायला वेळ नाहीये. तर एक जीव मुक्त होण्यासाठी सुंदर मार्गदर्शन जरी केलं तरी कोटी यज्ञाचं फळ महाराज या ठिकाणी लाभल्याशिवाय राहत नाही. कोटी यज्ञाचं फळ जर एक जीव जरी मुक्त करता आला तरी त्याला फक्त त्याच्या स्वरूपाचं ज्ञान करून देता यावं, त्याच्या लक्षात आणून देता यावं की अरे बाबा आधी देह काय, खरा देह संबंधी पसारा, तू विचार कर, आहे हा मी कोण, करा विचार, शोध घे मी कोण आहे याच्यातला. चालणारा फिरणारा मी आहे का, बोलणारा मी आहे का, दिसणारा मी आहे का, न दिसणारा जाणणारा मी आहे, न दिसणारा जाणणारा चैतन्य आत्मतत्व मी आहे, हे जर कळालं तर त्याची भक्ती सफल झाली. आणि तिथपर्यंत जाऊ नये, अजून तो संभ्रमात राहील की मी या देहात आहे, देहाचा संबंध आहे म्हणून जन्म मरणाच्या दुःखाची मलाच जाणीव होईल, ते ज्ञान मलाच होईल म्हणून दुःख मला भोगावं लागेल. महाराज म्हणतात देहाचा आणि तुझा तर संबंध नाहीच, पण ज्या जगताच्या संबंधाने दुःख येतो म्हणतो तो जगत सुद्धा सत्य नाही. म्हणून जीव सत्य आहे, ब्रह्म सत्य आहे, जगत मिथ्या आहे. जीव आणि ब्रह्म भिन्न नाही, एकच आहे. ब्रह्म सत्य, जगन मिथ्या, जीवो ब्रह्मे वना परहा. इथपर्यंत जर गेला ना महाराज, फक्त विचाराने गेला, पण हाही मार्ग कठीण वाटतो. सगळ्यांची भौतिक बुद्ध्यांक सगळ्यांचा सारखा नाहीये, बौद्धिक स्तर सगळ्यांचा सारखा नाहीये. म्हणून सगळ्यांना आत्मज्ञान कळेलच, रुचेलच, पटेलच, पेलवेलच असं काही सांगता येत नाही. म्हणून नाम घेणं किती सोपं आहे, भगवंताचं नाम घेणं अत्यंत सोपं आहे. आणि महाराजांनी सांगितलं की जे नाम, जे दैवत माझं आराध्य दैवत आहे त्या माझ्या पांडुरंग परमात्म्याचं जर नाम घेतलं तर दोषाची, पापाची, पर्वत जळतात. कसं? घेताना विठोबाचे पर्वत जळती पापाचे, पर्वत जळती पर्वत जळती
घेताना विठोबाचे पर्वत जळती पापाचे हो पर्वत जळती पापाचे ऐसा नामाचा महिमा वेद शिनला झाली सीमा हे नामाचं महत्व आहे किती महत्व आहे दरोडे खोराने घेतलं नाम सरळ नाही उलट घेतलं तरी देखील कोळियाची कीर्ती वाढली गहन केले रामायण रामादी केले रामायण कीर्ती कधी वाढेल काही सांगता येत नाही पण त्याची कीर्ती वाढण्यामागे आपलं सुपीक डोकं चालवत जाऊ नये की नेमकं काय कारण असेल लक्षात येते मी काय म्हणते मग ती कोळ्याची असो की भोळ्याची असो कोणाची जरी कीर्ती वाढली त्याचं पद वाढलं त्याचा लौकिक वाढला त्याची प्रतिष्ठा वाढली जे काही असेल ते जर वाढत असेल तर अन्नमान धन हे तो प्रारब्ध अधीन आपण कुणीही विनाकारण लांछन लावून त्या ठिकाणी दोषास कारणीभूत ठरू नये विनाकारण याला त्याला आपण दोष देऊन आणि काहीतरी आपल्या चुकीच्या स्वभावाचं प्रदर्शन करू नये मी काय म्हणते लक्षात येते आपल्या म्हणून कोळ्याची कीर्ती वाढली पण कधी त्याने का होईना नारदाचं ऐकलं तेव्हाच ना करोनी सायाचं शिकविते असे शिकवणारे संत जीवनात आले तर दरोडेखोऱ्याचा देखील देवाच्या अवताराच्या आधी रामांनी लिहिण्याचा अधिकार त्या ठिकाणी वाढला जातो पण त्याच्यासाठी कोणाचं ऐकावं लागलं संतांचाच त्याच्या जीवनात जो काही बदल झाला कोण जीवनात आलं सद्गुरू जीवनात आले म्हणून संत जीवनात येणं अत्यावश्यक आहे ते तुम्हाला कळतात की न कळतात तो भाग वेगळा आहे आणि म्हणून भगवंताच्या नामाची ताकद एवढी आहे की उलट मरा 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 म्हणता म्हणता राम नामाचा एवढा व्याहत जप झाला असं सांगितलं जातं की वाल्या कोळ्याच्या अंगावर वारुळ तयार झालं परंतु जप खंडन झालं नाही आमचं पारायणाला बसल्या बसल्या देवपूजा करून जर आमच्या 10 वव्या वाचण्याचा नियम आहे तितक्यात जर सुनबाईना बशीवर कप आदळला की आमचा ग्रंथ गुंडाळला आमचे नियम असे आहेत तरी म्हणतो एवढं रोजची पोथी वाचून काही बदल होत नाही तर आतून नाहीये वरतून वारुळ तयार झालं तरी जपामध्ये खंडना नाही आहे एवढं तप एवढी साधना एवढं नामनिष्ठ ज्यांची तो दरोडेखोर जरी असला तरी वाल्मिकी ऋषी ठरला ही नामाची ताकद आहे विठ्ठल आ
केला बोबडा बोली किंवा कुडा विचुका पाऊली ते चोज करूनी माऊली रिझे जेवी या न्यायाप्रमाणे क्षमा कराल अशी अपेक्षा व्यक्त करते। सुंदर साथ करणाऱ्या सर्व गुणवान महाराज मंडळींना या ठिकाणी धन्यवाद देते। ज्यांच्या अमृततुल्य वाणीतून अत्यंत सुंदर अशी गोड श्रीमद भागवत कथा आपण श्रवण करत आहात असे माझे बंधुराज आदरणीय हरिभक्तपरायण नवनाथजी महाराज जाधव त्यांनी या ठिकाणी शेवटी का होईना उपस्थिती लावली आणि सेवेमध्ये साथ केली। महाराजांना या ठिकाणी खूप खूप धन्यवाद। वाजवणारे जाधव मन मंदिरा गजर भक्तीचा।